नमस्कार मित्रांनो. रात्री 11:30 वाजता घराच्या दारावर हलकीच टकटक झाली आणि शांतता होती. पण त्या शांततेत दडलेला होता एक भयानक निर्णय. काही नात्यांचा शेवट कागदावर होतो, पण काही नात्याचा शेवट माणसाच्या अंतरात्म्यावर कोरला जातो. अनया खिडकीत उभी होती. पावसाचे थेंब काचावर आदळत होते. जसं काही तिच्या मनावरचं कोणीतरी दगड फेकत होतं. समोर टेबलावर ठेवलेली फाईल, घटस्फोटाची नोटीस, तिचा नवरा समीर, एकेकाळी तिच्या आयुष्यातला आधार, आज मात्र तोच तिचा सर्वात मोठा प्रश्न बनला होता. समीर बाहेरून आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण अपराध नव्हता. अनया, आपण शांतपणे बोलूया. अनया हसली. ते हसू वेदनाने भरलेलं होतं. आता शांततेची भाषा उरलेली नाही समीर. खूप उशीर झाला आहे. लग्नाच्या पहिल्या वर्षी समीर खूप काळजी घेणारा होता. तो रोज फोन करायचा. ऑफिसमधून येताना तिच्यासाठी लहान सहान गोष्टी आणायचा. पण हळूहळू फोन कमी झाले. उशिरा येणं वाढलं आणि शब्द बोचायला लागले. तिला वाटायचं हे सगळं ताणामुळे असेल. पण एक दिवस तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तुला अजूनही समीर तुझाच वाटतो का? तो नंबर सेव्ह केलेला नव्हता. त्या एका वाक्याने अनयाच्या आयुष्याला हादरा दिला. अनयाने समीरला थेट विचारलं नाही. ती बायको होती, गुप्तहेर नव्हे. पण मनात प्रश्न वाढत गेले. एक दिवस समीर आंघोळ करत असताना त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं, रिया. अनयाला माहीत होतं ऑफिसमध्ये अशी कोणतीही रिया नाही. फोन उचलायचं धाडस तिने केलं नाही. पण तिच्या मनात काहीतरी कायमचं बदलून गेलं. घरात भांडणं सुरू झाली. खूप मोठी नाहीत, खूप शांत, पण खूप खोल. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस, समीर ओरडला. अनया शांतपणे म्हणाली, तू मला कारणही देत नाहीस ठेवायला. त्या रात्री समीर पहिल्यांदा वेगळ्या खोलीत झोपला. घरात 2 माणसं होती, पण संसार नव्हता. एके सकाळी समीरने सरळ सांगितलं, मला घटस्फोट हवा आहे. अनयाच्या हातातली चहाची कप थरथरू लागली. का तो थांबला? आपण एकमेकांना आनंद देऊ शकत नाही. अनयाला हसू आलं. हे कारण खूप सोयीचं असतं समीर. तिने अजून काही विचारलं नाही. पण तिच्या मनात एकच विचार होता, तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. त्या रात्री समीर घराबाहेर गेला. मित्राकडे चाललोय असं सांगून अनया शांत बसली, पण तिचं मन नाही. ती पहिल्यांदा त्याच्या मागे गेली. ऑटो, मग टॅक्सी, शेवटी एका अपार्टमेंट. ती खाली उभी राहिली. वरच्या मजल्यावर समीर गेला आणि काही मिनिटांनी दार उघडलं. तीच होती रिया. अनयाच्या पायाखालची जमीन सरकली. अनया खालीच उभी राहिली होती. ती ओरडली नाही, ती आत शिरली नाही. तिने फक्त एक फोटो काढला आणि घरी परत आली. ती रडली नाही. पहिल्यांदाच तिला वाटलं, मी फक्त फसवलेली बायको नाही, तर मी आता सत्य शोधणार आहे. दुसरे दिवशी अनयाने रियाचा शोध घेतला. सोशल मीडिया, जुने कॉन्टॅक्ट्स, एक धक्का देणारी माहिती मिळाली. रिया समीरच्या ऑफिसमध्ये नाही, ती समीरच्या जुन्या आयुष्यातली होती, कॉलेजमधली. आणि अजून एक गोष्ट, ती घटस्फोटीत होती. पण तिच्या माजी नवऱ्याचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाला होता. अनयाच्या अंगावर काटा आला. अनया जुन्या बातम्या शोधू लागली. अपघाती मृत्यू असं लिहिलं होतं, पण एका छोट्या रिपोर्टमध्ये एक ओळ होती, मृत्यूपूर्वी मृत व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. रिया फक्त प्रेम कथा नाही होती, काहीतरी वेगळंच होतं. त्या संध्याकाळी समीर घरी आला. तो अस्वस्थ होता.
तू कुठे होतीस आज? अनया पहिल्यांदा त्याला उलट विचारलं. तू काल कुठे होतास? क्षणभरासाठी त्याचा चेहरा बदलला. तो खोटं बोलला. अनयाला ते स्पष्ट दिसलं. त्या रात्री अनयाला एक मेसेज आला. जास्त खोदकाम करू नकोस. नंबर ओळखीचा नव्हता, पण अनयाला माहीत होतं तो इशारा होता आणि तो फक्त घटस्फोटासाठी नव्हता. अनया आरशासमोर उभी राहिली. तिला तिच्या आईचे शब्द आठवले. बाईनं संसार टिकवायला खूप सहन केलं पाहिजे, पण आज अनया वेगळं ठरवत होती. सहन करणं वेगळं आणि अंधारात राहणं वेगळं. शेवटी अनयाने थेट रियाला भेटायचं ठरवलं. कॉफी शॉपमध्ये रिया खूप शांत होती, खूपच शांत. अनयाने थेट विचारलं, तू समीरच्या आयुष्यात परत का आलीस? रिया हसली. ते हसू थंड होते, कारण त्याच्याशिवाय मला न्याय मिळू शकत नाही. रिया म्हणाली, तुला माहिती आहे का, समीर माझा साक्षीदार आहे. अनया हादरली. कशाचा? रिया पुढे झुकली. माझी नवऱ्याच्या प्रकरणात. अनयाला सत्य समजत गेली. समीर आणि रिया यांचं नातं प्रेमाचं नव्हतं, ते एक करार होता, एक गुप्त करार. समीरला पुन्हा त्या जुन्या प्रकरणात ओढलं जात होतं. रिया त्याला ब्लॅकमेल करत होती. तिच्याकडे काही रेकॉर्डिंग्स होती ज्या त्याच्या करिअरला आणि आयुष्याला संपवू शकत होत्या. तो अनयापासून दूर जात होता, कारण तो तिला वाचवू पाहत होता. समीरने सत्य लपवलं. अनयावर संशयाचं ओझं टाकलं. घटस्फोट मागितला, पण तो अपराधातून पळ काढत होता, जबाबदारीतून नाही. रिया शेवटचा डाव खेळते. ती अनयाला एकटं भेटायला बोलावते. त्या ठिकाणी समीरही पोहोचतो. तणाव. आवाज वाढताच रिया वेड्यासारखी ओरडते, माझं आयुष्य तुटलं आहे, आता तुमचंही तुटणार. त्या क्षणी अनयाच पुढे येते. ती शांत आवाजात म्हणते, तुटलेलं आयुष्य जोडायला कुणाला फोडायची गरज नसते. रिया कोसळते. तिचं खोटं उघडं पडतं. रेकॉर्डिंग बनावट निघतात. समीर सुटतो. कोर्टाच्या पायऱ्या उतरून अनया बाहेर आली. आज तिच्या हातात कोणतीही फाईल नव्हती, कोणताही वकील नव्हता, कोणताही वाद नव्हता. फक्त एक स्वच्छ श्वास आणि खूप दिवसांनी मिळालेली शांतता होती. समीर थोड्या अंतरावर उभा होता. दोघांमध्ये आता भिंत नव्हती, पण एक अपरिहार्य अंतर होतं. समीर हळूच म्हणाला, अनया, मी तुला आयुष्यातली सगळ्यात मोठी किंमत मोजायला लावली. अनया काही क्षण शांत राहिली. ती रागात नव्हती, ती थकली होती. समीर, तू मला फसवलंस, हे खरं आहे, पण त्याहून जास्त वेदना मला याची झाल्या की अडचणीत असताना तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. त्याचे डोळे पाणावले. मी तुला वाचवायचं ठरवलं होतं, पण तुला एकटं सोडून. अनया हलकेच हसली. ते हसू वेदनेचे नव्हते, ते स्वीकाराचं होतं. वाचवणं म्हणजे दूर जाणं नसतं समीर. वाचवणं म्हणजे सोबत उभं राहणं असतं. दोघेही काही क्षण गप्प राहतात. आज त्यांच्यात राग नव्हता, फक्त अपूर्णता होती. समीर म्हणाला, आपण पुन्हा. अनयाने अगदी शांतपणे मान हलवली. नाही. तो शब्द कठोर नव्हता, तो खूप प्रामाणिक होता. काही नाती तुटतात म्हणून नाही, तर स्वतःला वाचवण्यासाठी सोडावी लागतात. समीर खाली पाहत राहिला आणि अनया पुढे निघाली. बाहेर उन्हाचा हलका कडवसा पडत होता. अनयाने फोन काढला. आईला कॉल लावला. आई, मी ठीक आहे, इतकंच. पण त्या दोन शब्दात खूप वर्षाची गाठ सुटली होती. त्या संध्याकाळी ती आपल्या जुन्या घरात परत गेली. तीच खोली, तीच खिडकी, पण आज ती भीती तिला बोचत नव्हत्या.
टेबलावर ठेवलेली घटस्फोटाची प्रत तिने हळूच कपाटात ठेवली, ती जपून पण मागे ठेवून, कारण आता तिला आठवणी नव्हे, दिशा हवी होती. आरशासमोर उभी राहून तिने स्वतःकडे पाहिले. आज तिच्या चेहऱ्यावर न पराभव होता, न विजय, फक्त धैर्य होतं. ती स्वतःशीच म्हणाली, मी वाईट बायको नव्हते, मी फक्त चुकीच्या परिस्थितीत अडकलेली स्त्री होते. काही दिवसांनी अनया एका छोट्या महिला समुपदेशन केंद्रात काम सुरू करते. घटस्फोटासाठी आलेल्या एका घाबरलेल्या बाईचा हात हातात घेऊन ती म्हणते, तू तुटलेली नाहीस, तू फक्त नव्याने उभी राहतेस. त्या स्त्रीच्या डोळ्यात आशा चमकते आणि अनयाच्या डोळ्यात स्वतःचे प्रतिबिंब. अनयाने लग्न संपलं होतं, पण तिचं आयुष्य संपलेलं नव्हतं. ती घरातून बाहेर पडली होती, पण स्वतःकडे परत आली होती. कारण कधीकधी घटस्फोट हा अपयश नसतो, तो स्वतःच्या अस्तित्वावर पुन्हा विश्वास ठेवण्याची सुरुवात असतो. या कथेतून मिळणारा प्रेरणादायी संदेश, ही कथा फक्त घटस्फोटाची नाही, ती स्वतःला शोधण्यासाठी, स्वतःसाठी उभं राहण्याची आणि मानसिक ताकद मिळवण्याची आहे. या कथेतून समाजाला मिळणारी खरी प्रेरणा अशी आहे, नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःला हरवून नाही. अनयाने हे शिकवलं की संसारासाठी सतत सहन करणं हेच बळ नसतं. कधीकधी स्वतःचा सन्मान वाचवणं हेच खरं बळ असतं. स्त्री फक्त समजूतदार असावी अशी अपेक्षा चुकीची आहे. तिलाही प्रश्न विचारण्याचा, सत्य शोधण्याचा आणि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. गप्प राहणं म्हणजे शांतता नाही, ती अनेकदा वेदना असते. या कथेत अनया शांत होती, पण आतून तुटलेली होती. म्हणूनच समाजाने महिलांच्या शांतपणाकडे दुर्लक्ष करू नये. चुकीच्या नात्यात टिकून राहणं हे त्याग नसून स्वतःवर अन्याय असतो. घटस्फोट हा नेहमी अपयश नसतो, तो अनेक वेळा नवीन आयुष्याची सुरुवात असतो. सत्य समोर येणं जितकं कठीण असतं, तितकंच ते मुक्त करणं असतं. अनयाने सत्य स्वीकारलं आणि म्हणूनच ती पुन्हा उभी राहू शकली. प्रत्येक स्त्रीला दुसरी संधी मिळायलाच हवी, विशेषतः स्वतःसाठी. ती पत्नी म्हणून अपयशी ठरली नाही, ती फक्त चुकीच्या परिस्थितीत अडकली होती, हे या कथेतून स्पष्ट केलेले आहे. शेवटचा प्रेरणादायी विचार, कधीकधी नातं सोडणं हे पळ काढणं नसतं, तर स्वतःच्या अस्तित्वाला वाचवणं असतं. ही कथा सांगते, स्त्री कमकुवत नसते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये तुम्हाला कथा कशी वाटली ते लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.